स्वागत करतो. शेकडो वर्षांपासून आपल्याकडे बंडखोरी चालू आहे, ती आजपर्यंत चालू आहे. म्हणजे बंडखोर आपण गेले 2-3 महिने खूप ऐकतोय, ते त्यावेळेपासून आहे. पण त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये काही फरक नाही आहे. पण आजच्या भाषेमध्ये जर आपण विचार करायचा झाला तर आज ही सगळी परिस्थिती राजकारणी सोडून द्या, पण जर खरं कोण हाताळत असेल तर ते सैन्यातला माणूस हाताळतो. आणि आपण कारगिलमध्ये ते बघितलं आहे किंवा आत्ताही आपण काश्मीरमध्ये नेहमी बघत असतो. आणि त्याच्यामध्ये मराठा लाईट इन्फंट्रीचं खूप मोठं योगदान आहे, ते आपल्याला विसरता येणार नाही. जे त्या काळामध्ये अंताजींनी मराठा साम्राज्यासाठी केलं ते आज मराठा लाईट इन्फंट्री लष्कराच्या बाबतीमध्ये करत आहे. आज आता अगदी ओघाने परत सांगायचं झालं तर गंधे फॅमिलीमधलेच काही वंशज आजही फ्रंटवर तिथे आहेत. जसं विष्णूजी गंधे होते, दुसरेही गंधे होते, पण आमच्याच आता विष्णूजींचे 2 जावई देखील त्या ठिकाणी सैन्यामध्ये कार्यरत आहेत. माझा सख्खा भाचा आत्ता 28 कोअरचा याला आहे काश्मीरमध्ये, अभिजित पेंढारकर, आपण वाचलं असेल मध्ये, त्याची नियुक्ती झाली. तेव्हा अशा पद्धतीने ही परंपरा पुढे चालू आहे. तो काळ आणि आजचा काळ, तो काळ विक्रमजी मोहित्यांनी सांगितला. आणि आज जी काही परिस्थिती आपण अनुभवतो, की गेल्या वर्षभरामध्ये अफगाणिस्तानमध्ये जे काही घडलं ते, काश्मीरमध्ये जे काही घडतं ते, आणि आज आपल्या आजूबाजूला आपल्या शेजारी देशांमध्ये जे घडतं ते, याच्यामध्ये आपल्या सैन्याची भूमिका ही इतिहासाच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे आणि ती किती आहे, ते आज आपले महत्त्वाचे आणखी एक व्याख्याते, की ज्यांचं खूप मोठं कर्तृत्व आहे. म्हणजे ते जर मी सांगायला गेलो तर आणखी एक मोठं त्याच्यामध्ये व्याख्यान होऊ शकेल. YSM ते आहेत आणि मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये आहे, कारगिलच्या मध्ये ते होते. आणि त्यांचा देशाच्या सुरक्षाविषयीचा सगळ्यात मोठा अभ्यास आहे, की जो आज आपल्याला या दृष्टीने म्हणायचा. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेली आहे. हा आजचा कार्यक्रम गंधे कुटुंबातील अनेक स्त्री पुरुष स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित आहे, सैनिकांना समर्पित आहे. मी ब्रिगेडियर निवृत्त हेमंतजी महाजनांना विनंती करतो की त्यांनी आजच्या काळाच्या दृष्टिकोनातून त्यांचे विचार. नमस्कार, जय हिंद. सर्वात प्रथम मी गांधी कुटुंबाच्या कुटुंबियांचा आभारी आहे की आज आपण मला इथे बोलवलं आणि सगळ्यांच्या जाणकारांच्या समोर बोलण्याची संधी दिली. माझ्या आधी मोहिते साहेब बोलले, त्यांनी खूपच विस्तारपणे कव्हर केलं की अंताजींनी कसा महापराक्रम गाजवला होता, त्यांचं कर्तृत्व काय होतं, त्यांनी एक्झॅक्टली काय केलं, कशा परिस्थितीमध्ये केलं, अशा त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. तर मला वाटतं मी सॉरी अच्छा ओके काय काय आज आपल्याकडे हे नसेल तर लोकांना आनंद होतो की आम्हाला ऐकू येत नाहीये, किती ऐकायचं म्हणजे हे ऑफ होते काय चांगलं झालं. कॉलेजमध्ये गेले की ते ठीक आहे, ऑफच ठीक झालं, आवडतं ऑन केलं तर ते झोपमोड वगैरे होते. अंताजींविषयी खूप बोलण्यात आलेलं आहे. मी त्याच्यातले 2-3 मुद्दे सांगण्याचा प्रयत्न करतो. एक तर अंताजींनी स्वतः लढाईमध्ये भाग घेतला होता हे सांगितलेलं आहे, परंतु त्यांच्या 2 मुलांनी लढाईमध्ये आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं. आणि मुलांनी प्राणाचं बलिदान दिल्यानंतर वडिलांनी लढाईमध्ये लढायचं आणि महापराक्रम गाजवायचा, मी त्यांचं काय कौतुक करायला पाहिजे हे आपल्याला लक्षात येईल. दुसरी गोष्ट, आमच्या सैन्यामध्ये 2 स्ट्रीम्स असतात, स्टाफ आणि म्हणजे एक म्हणजे लॉजिस्टिक्स. मोदी साहेबांच्या प्रश्न बोलायचं म्हणतं ते की लॉजिस्टिकचं काम करायचं आणि दुसरे लढणारे असतात. 2 वेगळ्या ब्रँचेस असतात. पण अंताजी म्हणजे एक असे सेनापती होते की त्यांचं लॉजिस्टिक पण चांगलं होतं आणि त्यांची लढण्याची पद्धती खूप चांगली होती. म्हणजे आपण जर सेनापती वगैरे बघितले महायुद्धातले, रोमेल म्हणा किंवा असे म्हणा, तर ते सगळेजण काही जण चांगले सेनापती होते पण चांगले लॉजिस्टिक्स नव्हते, म्हणून ते युद्ध हरले. आणि असे फारच कमी आहेत की ज्यांनी दोन्ही कामं केली. त्याच्यामधलं एक मॅन्स्टन म्हणून होते जर्मन सेनापती की ज्या अष्टपैलू होते. तर तसं काहीतरी काम अंताजींचं होतं, हे दुसरी गोष्ट कळायला पाहिजे. तिसरी गोष्ट, ज्यावेळेला ते लढले सिच्युएशन अतिशय कॉम्प्लिकेटेड होती, मित्र कोण शत्रू कोण
हे कळत नाही. आणि नेमकं हेच आज आपलं होतं ज्यावेळेला आपण काउंटर टेररिस्ट ऑपरेशन करतो जम्मू काश्मीरमध्ये, की मित्र मागून दगड फेकायला लागतो, तुम्हाला पुढच्या मागून हल्ला होतो वगैरे वगैरे. आणि त्या काळामध्ये असं लढायचं की ज्यावेळेला शत्रू आणि मित्र या दोन वेगवेगळ्या भाग करता येत नव्हते आणि तुमच्या ज्या लाईन्स ऑफ कम्युनिकेशन्स होत्या त्या नेहमी हल्ल्याखालती असायच्या. तर त्यावेळेला ते लढले आणि लढाया जिंकले, हे त्यांचं एक अजून एक जास्त कौतुत्व होतं. तिसरी गोष्ट, त्यांचे जे म्हणजे सैनिक होते, त्या सैनिकांना अनेक वेळा पैसे नसल्यामुळे पगार दिला जात नव्हता किंवा पुरेसा पगार दिला जात नव्हता. आता पुरेसा पगार दिला जात नसताना त्यांच्याकडे लढाई करून घ्यायची, तर हे नेतृत्वाचं कौशल्य असतं. लक्षात ठेवा, प्रॉब्लेम्स हजारो असतात, परंतु शेवटी लीडिंग फ्रॉम द फ्रंट नावाची एक पद्धत आहे की लढाईमध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये एकाच प्रकारचं नेतृत्व लागतं, ते म्हणजे लीडिंग फ्रॉम द फ्रंट. तर तुम्ही मागे राहिला, कंट्रोल रूममध्ये बसला, हेडक्वार्टरमध्ये बसला तर काम होत नाही. म्हणजे काही काही वेळा उदाहरण द्यायचं म्हटलं तर बाजीराव पेशवे स्वतः घोड्यावरती बसत पुढे जायचे. काय गरज होती? इतका छान त्यांनी महाल बांधला होता, येथे शनिवारवाडा वगैरे, तिथं बसायचं, तिथून आपलं काम करायचं. किंवा छत्रपतींनी ते अफजल खानाला मारायला स्वतः गेले, काय गरज होती? त्यांच्याकडे अनेक असे लोक होते की ज्यांना प्रतिशिवाजी म्हटलं जायचं. तर आजच्या काळ असता, आजचे काही अधिकारी असते, नावं घेतले त्यांची, त्यांनी म्हटलं असतं की तानाजी मालुसरे, तुला मी ऑर्डर देतो की उद्या सकाळी तू अफजल खानाला मारून मला रिपोर्ट व्हॉट्सॲपवरती पाठव आणि मी सिंहगडावरती बसून तुझ्याकडे बघीन. असे म्हणणारे आज आहेत. मी बोलत नाही आहे, म्हणजे आज असे लोक आहेत की जे सुरक्षा एजन्सीजमध्ये आहेत आणि असं वाटतं की ते सुरक्षा एजन्सीजमध्ये काम करणारे आहेत की ते पत्रकार आहेत की ते टी व्हीवरती बोलणारे, म्हणजे असे हे आहेत. म्हणजे लढणाऱ्यांचं काम लढणं असतं, मीडियाला ब्रीफिंग करणं नसतं, हे लक्षात असावं. आणि असे लोक करतात, त्याची मी नावं जास्त घेत नाही आणि लोकांना वाटते अरे बापरे काय करतो आहे. ठीक आहे, तर अंताजींचं तेच एक कर्तृत्व होतं की म्हणजे काही रिसोर्सेस कमी असताना सुद्धा त्यांनी आपल्या सैनिकांना लढण्याकरता नेतृत्व पुरवलं आणि ते सैनिक ते लढले. त्यांनी आज सर्वात मोठा प्रॉब्लेम जो मराठ्यांनी म्हणजे किंवा पेशवाईच्या सैन्याने बघितला झाला तो म्हणजे त्यांचं बजेट, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये डिफेन्स बजेट म्हणजे, ते नेहमीच कमजोर पॉईंट होता. आणि नेमका आज देशाचा तोच कमजोर पॉईंट आहे. आपल्याकडे पैसेच नाही आहेत म्हणून हे मध्ये म्हणजे बजेट करता वगैरे, कारण देशामध्ये पैसे भरपूर आहेत परंतु सरकारला जे उत्पन्न लागतं ज्याच्यामधनं डिफेन्स बजेट बनतं ते पुरेसं नाही, म्हणून सैन्याचं मॉडर्नायझेशन होत नाही. आत्ताचं उदाहरण म्हणजे आत्ताच काही दिवसापूर्वी एक मिग विमान कोसळलं, त्याला म्हणजे फ्लाईंग कॉफिन्स म्हटलं जातं. ते खरं 20 वर्षापूर्वी तर बाद व्हायला पाहिजे होतं, होत नाही आहे तर कारण पैसे नाही. सिंपल गोष्ट आहे. तर जोपर्यंत सरकारचं उत्पन्न वाढत नाही, जोपर्यंत लोक टॅक्स भरत नाहीत, कर भरत नाही, तोपर्यंत सरकार काही करू शकत नाही. आणि मग आता हे अग्निवीर म्हणा, अग्निपथ म्हणा, हा जो प्रकार सुरू झाला काय आहे नेमका हे तुम्हाला कळायला पाहिजे. पण अग्निवीर अग्निपथला चांगलं मॅनेज केलं होतं अंताजींनी, हे मला सांगावं असं वाटतं की म्हणजे ते त्याचं फक्त म्हणजे आपण ज्यावेळेला त्यावेळेची परिस्थिती बघतो, आजची परिस्थिती बघतो त्यावेळेला अंदाजींचं मला एक अजून एक म्हणजे कौतुक करावं असं वाटतं की यांनी शब्द वापरला राजकारणाची त्यांना जाण होती. माझं म्हणणं आहे की त्यांचं इंटेलिजन्स खूप चांगलं होतं. म्हणजे गुप्तहेर माहिती काढणं, तर तुमची गुप्तहेर माहिती काढणं चांगलं असेल तर तुमची लढाई कधी पण चांगली होऊ शकते. आम्ही सैन्यामध्ये म्हणतो द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स इज युअर इंटेलिजन्स. तर तुमचं इंटेलिजन्स नक्की चांगलं असेल तर तुम्ही खूप करू शकता. तर आजकाल काय होतं, आपलं गुप्तहेर खातं काय, कधीतरी कुठेतरी केव्हा तरी दहशतवादी हल्ला होणाऱ्या तयार राहा. मागच्या वर्षी 250 वेळा आपला इंटेलिजन्स एजन्सी रिपोर्ट दिला की मुंबईच्या बाजूवरती समुद्राकडनं हल्ला होणार नाही, झाला नाही तो, कारण हे इंटेलिजन्स आपलं खराब आहे म्हणून. तर ते यांचं खूपच चांगलं होतं. त्याच्यामुळे नेमकं जो पॉईंट ऑफ डिसिजन असतो तिथे सैन्य एकत्र करणं, तिथे आपल्या सैन्याला आणणं, तर हे जे मॅनेजमेंट ऑफ लॉजिस्टिक्स, मॅनेजमेंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन जे असतं ते त्यांचं अतिउत्तम असतं. पण सगळीकडे तुम्ही तयार राहू शकत नाही. तुम्हाला ॲट अ पॉईंट ऑफ डिसिजन तुम्हाला तिथे एकत्र यावं लागतं. ते आमचं मोठं प्रिन्सिपल आहे लढण्याचं, कॉन्सन्ट्रेशन ॲट अ पॉईंट ऑफ डिसिजन म्हणून. तर ते त्यांच्याकडे खूपच चांगलं होतं. तर ते मला त्यांचं एक कौतुक करावं असं वाटतं. याच्याशिवाय आम्ही अनेक वेळा म्हणतो की म्हणजे सैन्य 2 फ्रंट वॉर लढू शकतं का, 3 फ्रंट वॉर लढू शकतं का. 2 फ्रंट वॉर किंवा 3 फ्रंट वॉरचा अर्थ असा आहे की एकाच वेळेला पाकिस्तानशी युद्ध, एकाच वेळेला चीनशी युद्ध आणि त्याच वेळेला देशाच्या आतली गडबड.
त्याला आपण अंतर्गत सुरक्षा म्हणतो. अंतर्गत सुरक्षा हे आंतरराष्ट्रीयच्या समोर एक मोठं आव्हान होतं आणि ते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल केलं होतं. मी सुद्धा यांच्यावर जास्त वेळ घेऊ शकलो होतो, पण नको, कारण काय की वेळेचा मर्यादा आपल्याला आहे म्हणून ती. पण ते एक अतिशय कौतुकास्पद बाब आहे आणि आम्ही नेहमी म्हणतो की एक्सटर्नल सिक्युरिटीपेक्षा इंटरनल सिक्युरिटी जास्त महत्त्वाची असते, की जिथे शत्रू हा नीट ओळखता येत नाही. तर त्याकरता सुद्धा त्यांचं एक चांगलं कौतुक करायला पाहिजे. आणि अशा फ्लुईड सिच्युएशनमध्ये 8 वर्ष तिथे टिकून राहायचं, आपलं कौशल्य सातत्याने वरती ठेवायचं, हाच प्रॉब्लेम आहे. आम्ही नेहमी म्हणतो की लढाईच्या पारंपरिक लढाई असतात, 3 आठवडे 4 आठवडे चालायच्या, तर त्यामध्ये आपल्याला मोटिवेट करून लढाई करणं हे सोपं असतं. परंतु ज्यावेळेला काउंटर टेररिस्ट ऑपरेशन 365 डेज इयर सुरू असतं, त्यावेळेला सोल्जर्सना मोटिवेट करून त्यांच्याकडून काम करून घेणं हे अतिशय डिफिकल्ट असतं आणि तेच काम ते अंताजी हे करत होते. हे मला वाटतं मला एक सांगायची इच्छा होती. अंताजी दिवशी अजून बोलायला पुष्कळ आहे, परंतु मी त्याच्याविषयी बोलणं इथेच थांबवतो. परंतु मला थोडंसं बोलायचं अफगाणिस्तानविषयी, थोडंसं बोलायचं सध्याच्या परिस्थितीविषयी, की ते ज्या काळात घडले ती सिच्युएशन किती डिफिकल्ट होती. आणि मला गांधी कुटुंबियांचं अशा करता कौतुक करावं असं वाटतं की आज आपल्याकडे अनेक अननोन म्हणजे ऑर नॉट सो वेल नोन असे सैनिक आहेत की ज्यांचं कर्तृत्व इतिहासाने चांगल्या पद्धतीने ओळखलं नाही. आता मी माझ्या स्वतःचं बोलायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तानाजी मालुसरे गड आला पण सिंह गेला. पुरंदर म्हणजे मोरारबाजी देशपांडे, हा आपल्या तुमचं ही पावनखिंड सिनेमाच तयार झाला आहे बाजीप्रभू देशपांडे. तर त्या मराठा त्यावेळच्या ज्या सरदारांना जे महत्त्व मिळालं, इतिहासात त्यांचं जे कर्तृत्व ओळखलं, तेवढं त्यांनी पेशवाईच्या काळात ओळखलं नाही. म्हणजे मी इतिहास बऱ्यापैकी वाचलेला आहे, मी मराठा रेजिमेंटचा असल्यामुळे मला त्याच्याविषयी बऱ्यापैकी माहिती आहे, परंतु ते महत्त्व मिळालं नाही. त्याकरता मी गंभीर कुटुंबाचं कौतुक करतो. आणि इथे अनेक सरदार बसलेले आहेत, त्यांच्या काही फंक्शन्सला मी गेलेलो आहे, की त्यांचं जे कर्तृत्व आहे, ज्या पद्धतीने लोकांच्या समोर जायला पाहिजे त्या पद्धतीने आलेलं नाही आहे. आणि कुटुंबीय प्रयत्न करतात. मला वाटतं तुमचे प्रयत्न खरोखरच चांगले, त्याकरता तुमचं आणि इतर अनेक जे बसते त्यांचं पण मी कौतुक करू इच्छितो. की इतिहास हा आपला पुढच्या फ्युचरचा वाटाड्या असतो, त्याच्यापासून आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात आणि त्याचं ॲप्लिकेशन सध्याच्या परिस्थितीत कसं करता येईल हे मला वाटतं कळणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर अनेक गुण आहेत की जे दाखवलेत अंताजींनी, पेशवाईच्या त्यावेळच्या सरदारांनी, की जे आजसुद्धा अनुकरणीय आहे. मी एकच वाक्य फक्त दोनच पद्धतीविषयी बोलतो. लढण्याची पद्धती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला किल्ले महत्त्वाचे होते, कारण त्यावेळेला त्यांचं म्हणजे जास्त काम रक्षण करणं असं होतं आणि किल्ल्यांवरती सगळं त्यांची लढाया चालायच्या. पुरंदरची लढाई असो की सिंहगडची असो की इतर कुठली असो. ज्या वेळेला स्वराज्याची सीमा वाढली, त्यावेळेला पेशवाई आली, त्यावेळेला ते मैदानी भागामध्ये आले आणि मैदानी भागात किल्ले नव्हते, त्यावेळेला मोहिमा चालायच्या, त्यावेळेला कॅव्हलरी म्हणजे घोडदळ हे पुढे आलं. पायदळाची संख्या कमी झाली. अंताजींचं जे सैन्य होतं त्यात कमीचे फिगर्स वाचल्या, 7,500 घोडदळ होतं आणि 2,500 इन्फंट्री म्हणजे माझ्यासारखे लोक होते. तर असं होतं, कारण त्यावेळेला मोबिलिटी जी होती ती त्यांनी मिळायची. आणि अंताजींचा जो एरिया आहे, टरेन आहे, त्याच्याविषयी मी थोडंसं बोलू इच्छितो. अफगाणिस्तानचा एरिया किंवा पाकिस्तानचा सध्याचा एरिया, पेशावरवर तुम्ही नावं घेतली. आपल्याकडे गुगल मॅप आहे, गुगल मॅपवरती घाला की जर पुण्यापासून जर तुम्हाला जायचं असेल अटके पार तर किती वेळ लागेल, आणि गुगल मॅप तुम्हाला सरळ सांगेल की किती वेळ लागू शकतो. म्हणजे प्रचंड लांब म्हणतो. अटके पार असं बोललं जातं की फारच ते जवळ आहे. अटक एक नदी पण आहे, अटक एक किल्ला पण आहे. त्याचं महत्त्व काय होतं, तर भारतावरती जेवढे हल्ले झाले हे सगळे खैबर खिंडीतनं झाले आणि अटकेचा जो किल्ला होता त्याच्यावरती लक्ष ठेवायचं म्हणून जी पेशव्यांनी जी कारवाई केली, राघोबा दादा असो की इतर असो, ते त्याचं महत्त्व होतं. तर आपण तिथे जर राहू शकलो असतो तर आपल्याला ते हल्ले पुष्कळ पुढे थांबवता आले असते, कारण माउंटनस एरियामध्ये हल्ले थांबवणं हे सोपं असतं. तसं तर सैन्य मैदानी भागामध्ये येतं तर ते गडबड होते. म्हणजे आत्तासुद्धा आपण जे चीनशी लढतो त्यावेळी आपण खिंडींवरती आपण लढतो, पासेस, त्याला इंग्लिशमध्ये माउंटन पासेस म्हटले जातात, तिथे आपण ते लढतो. मैदानी भागात आला तर मग ते कॅव्हलरी वॉरफेअर, आर्मर्ड वॉरफेअर असं होईल आणि ते लढतं तेव्हा प्रॉब्लेमॅटिक होतं. तर अटक जर आपल्याला जवळ ठेवता आली तर खूपच त्यामध्ये फरक पडला असता. पानिपतच्या लढाईचं काही वर्षापूर्वी 275 वर्ष झाली, त्यावेळेला मी सुद्धा बोलण्याकरता होतो गरवारे कॉलेजमध्ये आणि त्यावेळेला मला सांगण्यात आलं होतं की आत्ताचा अफगाणिस्तान त्यावेळेचा अफगाणिस्तानच्यात काय फरक आहे. मला 2 मिनिटं त्याच्याविषयी बोलायची इच्छा आहे. की
अहमद शाह अब्दाली त्यांच्या लढाईचं खूप छान डिस्क्रिप्शन बहुतेक सरांनी केलं होतं वगैरे. परंतु पानिपतच्या लढाईनंतर आपण असं दाखवण्याचा प्रयत्न केला आपण ती लढाई हरलो. किंवा एक शब्द आहे महाराष्ट्रामध्ये पानिपत झालं. हे अतिशय चुकीचं आहे. पानिपत झालं नाही. पानिपत नंतर पुन्हा जे बाहेरचे जे ॲग्रेसर्स होते ते पुन्हा कधी परत आले नाही. दॅट वॉज द लास्ट टाईम वेन द आउटसाइडर्स केम टू जे अटॅक इंडिया. ओके. नंतर तो एक भाग झाला. नंतरचा जो अफगाणिस्तान होता त्याचा आणि भारताचा नंतर थोडाफार संबंध आहे. आणि अफगाणिस्तानला असं म्हटलं जातं की हे इट इज बीन अ ग्रेव यार्ड ऑफ सुपर पॉवर्स. मी रिपीट करतो, ग्रेव यार्ड ऑफ सुपर पॉवर्स. 19व्या शतकामध्ये ग्रेट ब्रिटन जी एक सुपर पॉवर होती आणि असा शब्द वापरला जायचा की ब्रिटिशांच्या साम्राज्यावरती सूर्यास्त होत नव्हता. ते 4 लढाया लढले ओव्हर अ पिरियड ऑफ 15 years इन अफगाणिस्तान. अफगाणिस्तान वॉर 1, वॉर 2, वॉर 3, वॉर 4. ते 4ही युद्ध हरले आणि तिथनं परत आले. अफगाणिस्तान वॉज द ओनली प्लेस विच ब्रिटिशर्स कुड नॉट कॅप्चर. पहिली महाशक्ती तिथे हरली. तिथे अंदाजी लढले होते हे तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे. दुसरी महाशक्ती होती सोव्हिएट युनियन किंवा रशिया. 1980च्या दशकामध्ये ते रशिया ते आले अफगाणिस्तानमध्ये. त्यांना बॉम्ब वॉटर पोर्ट वगैरे पाहिजे होते. 10 वर्ष ते तिथे लढले. तिथे ते हरले. त्यांना अफगाणाने त्यांना हरवलं. आणि आपण ज्याला अफगाणी म्हणतो त्याचं 50% जी पॉप्युलेशन आहे. मला जर माहीत असतं की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करताना मला तो मॅप वगैरे दाखवता आला असता पण ते मला नंतरच लक्षात आलं ते. अदरवाईज अफगाणिस्तानची जी पॉप्युलेशन आहे 50% पॉप्युलेशन अप्रॉक्सिमेटली पठाण्स किंवा पख्तून्स किंवा पश्तून्स आहे. आणि अफगाणिस्तानची हे जे कडवे लोक जे आहेत हे ड्युरंड लाईन की जे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधली जी डिफेंडेड लाईन आहेत ते दोन्ही बाजूला आहेत. म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा पठाण आहेत जवळजवळ 50-60 लाख. ओके. तर अफगाणिस्तानमध्ये हे आले सोव्हिएट युनियन त्यांना कॅप्चर करण्याकरता. आणि सोव्हिएट युनियन काही पेपर टायगर नव्हते. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी महापराक्रम गाजवले होते. त्यांचे जे सेनापती होते मार्शल झोकॉव वगैरे हे हिस्टॉरिकली फेमस आहेत. स्टॅलिनग्राडची बॅटल, लेनिनग्राडची बॅटल वगैरे जे आहेत. आणि असं म्हणतात की तिथे त्यांनी या जर्मन सैन्याचा पराभव केला. आणि ते सगळे शूर सेनापती, ते सगळे शूर सैनिक 1980मध्ये तिथे होते अफगाणिस्तानमध्ये. पण ते तिथे हरले. ओके. कारण अफगाणी हे अतिशय कडवे होते. ठीक आहे. लढण्यात ते खूप हे होते. म्हणजे सेकंड सुपर पॉवरचा ग्रेव्ह तिथे झालं. आणि मग थर्ड सुपर पॉवर किंवा द ओनली सुपर पॉवर इन द वर्ल्ड दॅट इज USA आले आणि 2 वर्षापूर्वी पळून गेले. ठीक आहे. आणि काय त्यांना जे करायचं होतं अल कायदाला हलवायचं होतं, आयसिसला हलवायचं होतं, काहीही झालं नाही आणि ते पळून गेले. 3 सुपर पॉवर्स म्हणून त्याला म्हटलं जातं ग्रेव्ह यार्ड ऑफ सुपर पॉवर्स. आता इथे मी पटकन याच्यामध्ये येतो. हे पाकिस्तानला माहिती होतं म्हणून त्यांनी या कडव्या अफगाण्यांचा वापर भारताविरुद्ध वेळोवेळी केलेला आहे. आपल्यापैकी किती लोकांना माहीत नाही मला. मी सरळ येतो 1947 साली. 47 भारत स्वतंत्र झाला. लगेच युद्ध सुरू झालं काश्मीरवरनं. आणि जे लोक पहिले काश्मीरमध्ये आले होते ते त्यांना सगळ्यांना टोळीवाले म्हटलं जातं किंवा ट्रायबल्स म्हटलं जातं किंवा थोडक्यात ते पठाण होते अहमद शहाचे वंशज. आणि पाकिस्तानी सैन्य आलेलं नव्हतं लक्षात ठेवा. त्यांनी कोणाला पाठवलं होतं? त्या कडव्यांना पुढे पाठवलं तर त्या मागून पाकिस्तानचे सैनिक आले. आणि त्यांना आपण तिथे काय झालं तिथे भारतीय सैन्य काश्मीरमध्ये नव्हतं. तो महापराक्रम कसा गाजवला, तिथे जनरल थिमय्यांनी काय केलं, लडाख कसं वाचवलं हा एक वेगळाच इतिहास होईल. त्याच्याविषयी बोलायला वेळ नाही. परंतु त्यांना तिथे हरवलं. आणि त्यानंतर आपण अर्धा जो भाग होता काश्मीरचा आपण ऑलमोस्ट मुझाफराबादपर्यंत पोहोचलो होतो. पण तिथे आपलं थांबवलं गेलं. आणि मग अनफॉर्च्युनेटली ज्याला सध्या POJK किंवा पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर म्हटला जातो. पाकिस्तानकडे कसा राहिला तो वेगळा इतिहास आहे. परंतु त्यांना तिथे पठाणांना आपण तिथे हरवलं भारतीय सैन्यानी. आणि त्याचे मग हिरो मेजर सोमनाथ शर्मा वगैरे त्यांना परवीर चक्र मिळालं होतं. दुसरं युद्ध झालं 1965 साली. लोकांना वाटतं की हे युद्ध फक्त 3 आठवडे चाललं. खाजीपीर खिंड वगैरे जिंकली आपल्याला कल्पना. पण त्याच्या आधी जवळजवळ 4.5 ते 5 महिने एक युद्ध सुरू होतं ज्याचं नाव होतं ऑपरेशन जिब्राल्टर. म्हणजे काय? म्हणजे पुन्हा तेच पठाण जवळजवळ 15-16 हजार वेगवेगळ्या पाकिस्तानी सेनापतीच्या खालती काश्मीरमध्ये घुसले होते. आणि त्यांनी तिथे 5.5-6 महिने युद्ध केलं होतं. आणि त्या सगळ्यांना मारलं भारतीय सैन्यानी. हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे.
तर म्हणजे तेच पठाण ज्यांनी 3 महाशक्तीचं जे ग्रेव्हयार्ड होतं, स्मशानभूमी होती, त्यांना पुन्हा दुसऱ्या वेळा आपण त्यांची पिटाई केली होती आणि त्या सगळ्यांना मारलं होतं. 1971च्या युद्धात त्यांना जास्त चान्स मिळाला नाही, कारण इकडे 2 तुकडे पडले. परंतु 1972 नंतर पाकिस्तानने एक नवीन प्रकारचं युद्ध सुरू केलं. त्याला ते ऑपरेशन काराकोरम असं म्हणतात, ज्यामध्ये त्यांनी बेसिकली म्हणजे दहशतवादी आणि त्यांचे समर्थक भारताच्या वेगवेगळ्या भागात पाठवायला सुरुवात केली. त्याचे 3 भाग होते, K1, K2, K3. K1 म्हणजे खालिस्तान, K2 म्हणजे काश्मीर, K3 म्हणजे बाकीचा भारत. त्याच्याविषयी मी जास्त बोलत नाही. परंतु काश्मीरमध्ये ज्यावेळेला दहशतवादी ऑपरेशन सुरू झाले, त्याच्यामध्ये एक वेळ अशी होती की 1972 पासून तर 80पर्यंत त्यांनी आपलं इन्फिल्ट्रेशन केलं काश्मीरमध्ये. आणि काश्मीरची जेवढी सगळे म्हणजे पॉवर सेंटर्स होती, म्हणजे काश्मीरची ब्युरोक्रसी, काश्मीरचे पोलीस, काश्मीरचे पॉलिटिशियन्स, काश्मीरचे इतर लोक, सगळीकडे हे घुसले. 80पर्यंत काश्मीर शांत होता. त्याला आपल्या भूगोलामध्ये नंदनवन असं म्हटलं जातं, पॅराडाईस. आणि जुन्या काळचे सिनेमे आपल्याला आठवत असेल. आणि मला इथे पुष्कळ सिने लोक दिसत आहेत, शर्मिला टागोर, शशी कपूर हे तिथे व्हायचे. तर आपण बाकीच्या वेळेला बोललं तर म्हणतात की शर्मिला टागोर कोण होती ही, मला माहीत पण नाही. मग त्यांना सांगावं लागतं की तो तैमूर आहे, त्याची आजी. मग थोडं पहिलं तुम्ही नीट का सांगितलं नाही, अजूनच आपलं काहीतरी, कारण नवीन पिढी ते जास्त मला कमी दिसते आहे, पण जुनी पिढी जास्त दिसते. त्यावेळेस मला शर्मिला टागोर कोण होती सांगायची गरज पडणार नाही, पण त्यावेळेला गरज पडते. म्हणजे पुष्कळ गरज पडते. मला त्या तैमूरची आजी किंवा करीना कपूरची सासू किंवा असं काहीतरी मध्ये त्यांना कळतं ते. ठीक आहे. तर काश्मीरमध्ये 82-83 नंतर हिंसाचार सुरू झाला आणि 84 साली भारतीय सैन्याला तिथे डिप्लॉय करण्यात आलं. आणि त्यानंतर मी माझं अर्ध आयुष्य काश्मीरमध्ये घालवलेलं आहे. खूप काही काही गोष्टी आम्ही तिथे केलेल्या आहेत. आणि जसं गंधे कुटुंबियांनी पुष्कळ काही काही केलं आहे, तसं माझ्या आईचा सख्खा मामेभाऊ कॅप्टन अरुण करकरे, अशोक करकरे याला 71च्या लढाईमध्ये वीरचक्र मिळालं होतं. तर त्याच्या कुटुंबियांनी सुद्धा त्याच्यावरती एक पुस्तक लिहिलं. आणि त्या पुस्तकामध्ये एक चॅप्टर त्याच्या बायकोने लिहिला, एक चॅप्टर त्याच्या आईने लिहिला, एक वडिलांनी लिहिला. त्यातला मिलिटरी ॲस्पेक्ट मी लिहिलेला होता. आणि त्याची मुलगी ती त्यावेळेला 6 महिन्याची होती, तिन्ही चॅप्टर लिहिला की त्याला काय आपले वडील कधी तरी बघितलेच नव्हते. तर ते पुस्तक ते आम्ही आताच कार्यक्रम केला. असंच आमचे माझा अजून एक सख्खा भाऊ लेफ्टनंट विष्णू आटले 1962च्या लढाईमध्ये वॉलाँग जे ईशान्य भारताच्या लोहित खोऱ्यामध्ये आहे, ते तिथे तो गेला. त्या युद्धात तो गेला. आणि वॉलाँगची लढाई अशी आहे की जिथे ज्याचं वर्णन चीनी सैन्याने आपल्या इतिहासात केलेलं आहे की तिथे आम्ही फॉट एक्सेप्शनली वेल इन द बॅटल ऑफ वॉलाँग. तर बाकी ठिकाणी अशी फाईट झालेली नव्हती. आणि आजच्या म्हणजे परिस्थितीमध्ये मी तर लढलोच आहे. माझा मुलगासुद्धा गलवानमध्ये होता. गलवानच्या मागे भाग, गलवान आपलं नाव ऐकून माहिती असेल, तिथे होता. अजून तो सैन्यामध्ये आहे तो. आणि माझा जावईसुद्धा कुपवाडामध्ये जिथे पुष्कळसे हे दहशतवादी येतात तिथे आहे वगैरे. तर आता मी पटकन 2 मिनिटांमध्ये काउंटर टेररिस्ट ऑपरेशनवरती येतो. पाकिस्तानला एक वेळ अशी होती की 84 साली जवळजवळ 8,500हून जास्त दहशतवादी हे काश्मीरमध्ये होते. आणि त्याच्यामधले जवळजवळ 25 ते 30% हे फॉरेन टेररिस्ट होते. आणि फॉरेन टेररिस्टमध्ये 90% जे लोक होते हे अफगाणी होते. अफगाणी का? तर जे दहशतवाद्यांचं जे नेतृत्व होतं ते अफगाणी करायचे, कारण ते अतिशय कडवे आहेत, लढायला खूप चांगले आहेत, अतिशय हार्डी आहेत, अतिशय टफ आहेत, सगळंच चांगलं. म्हणजे ते एक अतिशय चांगले सैनिक आहेत. आणि त्याचे डावपेच खूप चांगले आहेत, त्याच्याविषयी फार शंका नको. ते आपले शत्रू असतील, परंतु ते लढवय्ये आहेत, हे त्यांचं कौतुक करायला पाहिजे. ज्यांनी 3 महाशक्तींना हरवलं ते किती चांगले असतील ते. तर हे रेग्युलरली तिथे येत होते. रेग्युलरली भारतीय सेनेशी त्यांची मुठभेड होत होती. आणि आता आजची म्हणजे जर काश्मीरचा इतिहास बोलायचा म्हणतात तर दिवस पुरणार नाही, परंतु आजची परिस्थिती अशी आहे की आज फक्त काश्मीर खोऱ्यापुरता दहशतवाद हा तिथे सीमित आहे. आणि 150 ते 200 दहशतवादी तिथे येतात. आणि तिथे सैन्य 2 प्रकारचं ऑपरेशन्स करतं. एक असतं काउंटर इन्फिल्ट्रेशन ऑपरेशन, म्हणजे LOCवरती सैन्य रात्रीच्या वेळेला तिथे असतं आणि जे पाकिस्तानकडनं आत यायचा प्रयत्न करतात त्यांना तिथे थांबवलं जातं. तर आणि थांबवलं जातं म्हणजे मारलं जातं. आणि ते आपलं अतिशय चांगलं हे आहे. 95% तिथं मारले जातात. आणि आज पाकिस्तानला कडवे दहशतवादी पाठवण्यामध्ये पुष्कळसा प्रॉब्लेम येतो आहे. ओके, आता मी माझ्या शेवटच्या 2 मिनिटांकडे येतो. तर हा इतिहास अंदाजी कशा परिस्थितीत लढले, परिस्थिती काय होती. आणि आजची परिस्थिती अशी आहे की अफगाणिस्तान
मध्ये तालिबानची सत्ता आली तर त्यावेळेला पाकिस्तानला असं वाटलं की जसं भारताचं म्हणजे आपण म्हणतो की 1971चं युद्ध जे होतं ते एक अतिशय निर्णायक युद्ध होतं आणि फार मोठी अचिव्हमेंट समजली जाते. तसंच पाकिस्तानला वाटलं की ज्या वेळेला अफगाणिस्तानमध्ये सत्ता आली तालिबानची तर हे फारच चांगलं म्हणजे त्यांच्याकरता आहे. कारण काय की ते त्यांचं नेहमीचं त्यांचं एक वाक्य आहे स्ट्रॅटेजिक डेप्थ. त्यांना भीती वाटते की भारताशी युद्ध झालं तर भारतीय सैन्य पाकिस्तानचे 2 तुकडे करेल आणि पंजाबच्या प्लेन्समध्ये घुसेल. तर तुम्हाला मग जायचं कुठे तर अफगाणिस्तानच्या भागामध्ये. तर तो सगळा माउंटनस एरिया आहे तर तिथे जायचं ते. तर ती एक भीती होती आणि अनेक सो कॉल्ड स्ट्रॅटेजिक एक्सपर्टनी सांगायचा प्रयत्न केला होता की आता भारताची अवस्था खूप खराब होणार आहे. जवळजवळ 60-70 हजार कडवे तालिबानी जे लढत होते अमेरिकेच्या विरुद्ध ते आता लढत नाही. ते काय करतील. तर सरळ सिंपल उत्तर होतं की पाकिस्तान त्यांना पकडून भारताच्या काश्मीरमध्ये पाठवेल. करायचा ते प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना त्यात जास्त यश मिळालेलं नाही. त्यांना जवळजवळ 95% लोक हे काश्मीरच्या LOC वरतीच मारले जातात आणि जे आत येतात ऑन अन ॲव्हरेज जे दहशतवादी आत येतात काश्मीरमध्ये त्यांचं आयुष्य 1 वर्षाहून जास्त नसतं. परंतु मात्र त्याची जी किंमत आहे भारतीय सैन्याला रक्त सांडून द्यावी लागते मला मी सांगतो. आणि जर तुम्हाला काही आकडेवारी सांगायची असेल तर मी ही रफ आकडेवारी आहे की आज मराठा रेजिमेंट महाराष्ट्रातले त्याच्यामध्ये मी होतो आणि मला मुलगा पण माझ्याच बटालियनमध्ये आज आहे मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये. तर आज भारतीय सैन्य प्रत्येक वर्षी 3,000 ते 3,500 सैनिक वेगवेगळ्या म्हणजे कामगिरीमुळे गमावतं. म्हणजे त्याच्यामध्ये बॅटल कॅज्युलिटीज पण आहे त्याच्यामध्ये नॉन बॅटल कॅज्युलिटीज. त्याला मी फिजिकल कॅज्युलिटी म्हणतो की एखादा समजा ॲव्हलांच झाला 7 जण गेले, ॲक्सिडेंट झाला तिथे 4 जण गेले आणि बुलेट लागून ज्या लोक जातात त्याची संख्या 350-400 मध्ये आहे. आणि महाराष्ट्राविषयी आपण जर बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रात जवळजवळ 3-3.5 लाख सैनिक आहेत की जे छत्रपतींची पेशव्यांची म्हणजे परंपरा ही सध्या चालवत आहेत आणि हे रिटायर्ड लोक आहेत ते. त्याच्यामधल्या जवळजवळ 40-45% ज्या महिला आहेत ज्याला आपण म्हणायचं वीरपत्नी आहेत की त्यांचे जे पती आहेत ते आज त्यांच्याबरोबर नाही आहे. म्हणजे एवढी मोठी ही संख्या आहे. आणि सैन्यामध्ये जवळजवळ 35,000 ते 45,000 मराठी हे भारतीय सैन्यामध्ये सध्या प्रेझेंटली आहेत. म्हणजे दरवर्षी 5,000 ते 6,000 हे रिटायर्ड होतात आणि 5,000 ते 6,000 जे आहेत ते नवीन सैन्यामध्ये भरती होतात. तर अहमद शाह अब्दाली, अफगाणिस्तान, तालिबान, पठाण, पश्तून्स हे अतिशय कडवे लोक आहेत. दुर्दैवाने ते आपल्या बॉर्डरवरती आहेत. म्हणजे ज्याला आपण त्याला आजकाल नुसतं अफगाणिस्तान म्हटलं जाते त्याला अफपाक एरिया म्हटलं जातं. अफपाक म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. कारण हे जे अफगाणी आहेत जे लढवई आहेत हे ड्युरंड लाईनच्या अफगाणिस्तानमध्ये सुद्धा आहेत आणि या बाजूला म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा आहेत. तर त्यांना कसं हे करायचं हे एक आपल्यासमोर असलेलं मोठं आव्हान आहे. पण त्यामध्ये आता आपल्याला बऱ्यापैकी यश मिळत आहे. आता हे सध्या म्हणजे जे पाकिस्तानमध्येच खूप मोठ्या प्रमाणात गडबड सुरू झालेली आहे. तिथे सिंधमध्ये त्यांना जिओ सिंध ही मुवमेंट सुरू आहे. आणि आज अफगाणिस्तानमध्ये एक दहशतवादी गट आहे त्यांना TTP म्हटलं जातं. TTP तेहरीक तालिबान पाकिस्तान. ते अफगाणिस्तानमधून पाकिस्तानवरती हल्ला करतात, पाकिस्तानी सैन्यावरती हल्ला करतात. आणि मागच्याच आठवड्यामधली आपण जर बातमी ऐकली असेल तर एक हेलिकॉप्टर पाडण्यात आलं ज्यामध्ये तिथले कोर कमांडर लेफ्टनंट जनरल त्याचे ते आणि जवळजवळ 6 अधिकारी गेले. ते बहुतेक PLA म्हणजे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी यांनी केलं असावं असं हे आहे. तर पाकिस्तानमध्ये सुद्धा आपण पुष्कळ काही काही करायचा प्रयत्न करतो आहे परंतु त्याच्याविषयी कधी नंतर. मला वाटतं मी आता इथेच थांबतो की इतिहास म्हणजे त्याचा अभ्यास करायलाच पाहिजे. तरुण पिढीला त्याच्याविषयी कळायलाच पाहिजे आणि हे पुढे पास ऑन व्हायलाच पाहिजे. नंतर मग ते तितकं ते विसरलं जातं. मी ज्यावेळेला आपण ते पुस्तक पाठवलं ज्या ते वाचलं खरोखर त्याच्यात मला अनेक अशा गोष्टी कळाल्या की ज्या मला माहिती नव्हत्या. मी बऱ्यापैकी वाचन करतो पण मला हे माहिती नव्हतं. मला वाटतं अशाच प्रकारचं हे जे डॉक्युमेंटेशन हे व्हायला पाहिजे. ते राहिलं तर ते पुढे जातं. आणि दुसरं एक असतो इतिहासाचा सिरियस भाग आणि दुसरा असतो की त्याचं थोडंसं चित्रीकरण करायचं ज्याच्यामुळे जसं आता ते बाजीरावांची फिल्म आली होती ती बघितल्यानंतर सडनली शनिवार आड्यावरती गर्दी वाढली. म्हणजे ती काही ते पूर्ण काही युद्धाचं नव्हतं ते परंतु त्या अट्रॅक्टिव्हली बाजीरावांना म्हणजे सेल केलं होतं. मला वाटतं थोडंसं ते आपण सिंपल म्हणजे सोप्या भाषेमध्ये जर हे केलं म्हणजे
आपल्यालाच ते बाकीचे सर्व जे सरदार मंडळी आहेत त्यांना जर केलं तर ते लोक जास्त वाचते, ज्याला आपण आता कॉमिकच्या भाषेमध्ये किंवा ई बुक्स किंवा अशा त्याच्यामुळे हा जो तुम्ही जे एवढी मेहनत केली त्याचं जसं की माहिती एकत्र केली ती सोप्या भाषेमध्ये इतरांकडे पोहोचू. मला वाटतं मी इथंच थांबतो. जय हिंद. धन्यवाद. अतिशय अप्रतिम असं आज दोन्ही व्याख्यानं आपण ऐकलेली आहेत. खूप वेगळ्या पद्धतीने इतिहास ते वर्तमान त्याच्यावर आधारित पुढचा भूतकाळ अतिशय छान मोहितेजी आणि महाजन साहेबांनी आपल्या पुढे आणलेलं आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक त्याचे आभार मानतो. कमी जास्त झालं असेल तर क्षमस्व. आणि असाच लोभ या न्यासावर आणि कुटुंबावर ठेवा. तुम्ही आता इथे आलात म्हणजे आमच्या कुटुंबातलेच एक झालात, तेव्हा धन्यवाद.